नगरपालिका, महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद, भाजप आणि महायुतीने विजयाची हॅट्रिक साधली आहे. 12 जिल्हे, 731 जागा आणि निकाल एकच, महायुतीचं निर्विवाद वर्चस्व. पुणे जिल्ह्यात अजितदादांची जादू चालली, तर कोकणात शिंदेने गड राखला. पण महाविकास आघाडी नक्की कुठे कमी पडली? आणि काल महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणार का? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकामागून एक मोठे भूकंप होत आहेत आणि 9 जानेवारी रोजी लागलेला 12 जिल्हा परिषदांचा निकाल हा त्यातलाच एक मोठा धक्का आहे, ज्याला आपण मिनी विधानसभा म्हणतो. त्या ग्रामीण महाराष्ट्राच्या कणा असलेल्या जिल्हा परिषदांमध्ये काय चाललंय हे तुम्ही पाहिलंच असेल. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी जे मतदान झालं त्याचा निकाल आता स्पष्ट आहे. आणि निकाल असा आहे की ज्याने विरोधकांची झोप उडवली आहे. महाविकास आघाडीला या निवडणुकीत स्पेशल पराभवाचा सामना करावा लागलाय. तर महायुतीने 12 पैकी 12 जिल्हा परिषदांवर आपला झेंडा फडकवला आहे. आजच्या या 10 मिनिटांच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत की नक्की कोणत्या जिल्ह्यात कोणाची हवा चालली. पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारांनी बारामती पॅटर्न कसा राबवला आणि कोकणासह मराठवाड्यात भाजपने कशी मुसंडी मारली. सर्वात आधी एकंदरीत निकालावर नजर टाकूया. मित्रांनो, हा काही साधा सुद्धा विजय नाहीये, याला क्लीन स्वीप म्हणता येईल. एकूण 731 जिल्हा परिषद जागांसाठी ही निवडणूक पार पडली. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा महाराष्ट्रात नंबर 1 ठरला आहे. भाजपने तब्बल 233 जागा जिंकून सर्वांना धक्का दिला आहे. त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर कोण असेल असं तुम्हाला वाटतं? होय, बरोबर ओळखलं. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तब्बल 167 जागा जिंकत आपली ताकद सिद्ध केली आहे आणि शिंदेच्या शिवसेने 162 जागांवर विजय मिळवला आहे. जर आपण महायुतीची एकूण बेरीज केली तर 731 पैकी तब्बल 562 जागा महायुतीकडे आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. काँग्रेस 56, शरद पवार गट 26 आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना 43, तिन्ही पक्ष मिळून जेमतेम 125 जागांपर्यंत पोहोचले आहेत. त्यावरून एकच दिसतंय, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीनंतर आता ग्रामीण भागातही भाजप आणि महायुतीने आपली पाळेमुळी घट्ट केली आहेत. आता आपण विभागवार निकालाचा पोस्टमॉर्टम करूया, कारण खरी गंमत तिथेच आहे. सर्वप्रथम कोकण. कोकण हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, पण इथे शिंदेच्या शिवसेनेने आणि भाजपने वर्चस्व गाजवले. द्वितीय रत्नागिरी. रत्नागिरी तर शिंदेच्या शिवसेनेने एक हाती सत्ता मिळवली आहे. 56 पैकी तब्बल 40 जागा एकट्या शिंदे गटाने जिंकल्यात. ठाकरे गटाला इथे अवघ्या 6 जागांवर समाधान मानावं लागलं. तृतीय सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गात राणेंचा प्रभाव पुन्हा एकदा दिसून आला. 50 पैकी 27 जागा जिंकत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलंय. मग चौथं रायगड. रायगडमध्ये तटकरे आणि शिंदे गटाची युती भारी पडली. तिथे सेनेला 21 आणि अजितदादा गटाला 16 जागा मिळाल्या आहेत. आता वळूया सहकार पट्ट्याकडे, जिथे राष्ट्रवादीचं वर्चस्व मानलं जातं. सर्वप्रथम पुणे जिल्हा परिषद. इथे अजित पवारांनी दाखवून दिलं की दादा कोण आहे. पुण्याच्या 73 जागांपैकी तब्बल 51 जागा एकट्या अजित पवार गटाने जिंकल्या आहेत. शरद पवार गटाला इथे अवघी 1 जागा मिळाली आहे. हा आकडा राजकीय पंडितांना विचार करायला लावणारा आहे. मग द्वितीय सातारा आणि सोलापूर. साताऱ्यात भाजपने 27 जागा घेत मुसंडी मारली आहे, तर सोलापुरातही 38 जागा जिंकत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस आणि शरद पवार गटाचे गड आता ढासळताना दिसत आहे. तृतीय कोल्हापूर आणि सांगली. इथे मात्र लढत चुरशीची झाली. कोल्हापुरात महायुतीला स्पष्ट बहुमत असलं तरी काँग्रेसने 14 जागा घेत थोडा प्रतिकार केला. सांगलीतही शरद पवार गट 18 आणि काँग्रेस 11 यांनी टक्कर दिली, पण तिथेही भाजप 16 आणि मित्र पक्षांच्या मदतीने महायुतीचा झेंडा फडकणार आहे. आता जाऊया मराठवाड्यात, जिथे जरांगे पाटील फॅक्टर आणि दुष्काळ मोठे मुद्दे होते, तरीही निकाल धक्कादायक आहे. सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर. इथे भाजप 23 आणि शिंदे सेना 21 यांनी मिळून गड राखला आहे. ठाकरे गटाला इथे 9 जागा मिळाल्या. द्वितीय लातूर. लातूरमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे, हे मान्य करावंच लागेल.
59 पैकी 23 जागा काँग्रेसने जिंकल्यात. पण सत्तेचं गणित पाहिलं तर भाजपने 18 आणि अजित पवार गटने 11 एकत्र आल्यामुळे तिथेही महायुतीच सत्ता येणार हे निश्चित आहे. तृतीय धाराशिव आणि परभणी. परभणीत भाजप 24 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलाय, तर धाराशिवमध्ये भाजप 19 आणि शिंदे गट 15 जागांसह सत्तेत आहे. मित्रांनो, या निकालाचा अर्थ काय? तर लाडकी बहीण योजनेसारख्या लोकप्रिय निर्णयांमुळे महिला मतदारांचा कौल महायुतीकडे गेला असावा. मग भाजपचं बूथ लेव्हलचं मॅनेजमेंट आणि अजित पवारांची रणनीती महाविकास आघाडीच्या भावनिक मुद्द्यांवर भारी पडली आहे. आणि जागा वाटपातील घोळ आणि स्थानिक पातळीवर समन्वयाचा अभाव यामुळे महाविकास आघाडीला फटका बसला आहे. थोडक्यात सांगायचे तर 2026च्या या जिल्हा परिषद निकालाने हे सिद्ध केलंय की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या तरी महायुतीचाच बोलबाला आहे. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांवरील हे वर्चस्व आगामी काळातील मोठ्या निवडणुकांसाठी महायुतीचा आत्मविश्वास वाढवणारे आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला आता गांभीर्याने विचार करावा लागेल. केवळ सभा आणि आंदोलने करून मते मिळत नाही, तर ग्राउंड लेवलला काम करावं लागतं. हा धडा या निकालाने दिला आहे. पुणे, सातारा आणि कोकणातील हे निकाल म्हणजे महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा आहे. आता प्रश्न तुमच्यासाठी, तुम्हाला काय वाटतं? अजित पवारांचे पुण्यातील यश हे त्यांच्या कामाची पावती आहे की शरद पवार गटाची रणनीती चुकली आणि लातूरमध्ये काँग्रेसने मारलेली मुसंडी राज्यात काँग्रेसला संजीवनी देईल का? तुमचं मत काय? कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.